या पत्रकार परिषदेला असणारे आपले सर्व पत्रकार बंधू, आपण सर्वांना माझा सविनय जयभीमान नमस्कार. भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेली ह्या देशातील बौद्धांसाठी संस्था आहे. तिला आम्ही मातृसंस्था म्हणतो, की आई समान तिला दर्जा देतो. आणि ह्या संस्थेचं ह्या जिल्ह्यामध्ये 1 मे 1981ला आगमन झालं. 81मध्ये ह्या संस्थेचं या ठिकाणी स्थापना झाली आणि तेव्हापासून या संस्थेचं कामकाज ह्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. तर ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक ज्या बौद्ध संघटना आहेत त्या सर्वांना एकत्रित घेऊन ही संघटना काम करते. आणि अशा पद्धतीने दरवर्षी ह्या संस्थेच्या वतीने दरवर्षी नाही 4-5 वर्षांनी धम्मपरिषदा आयोजित केल्या जातात. आता ह्या धम्मपरिषदा आयोजित करण्यामागचा उद्देश असा असतो की जो संपूर्ण ह्या संस्थेचं जे एक उद्दिष्ट आहे की ह्या जिल्ह्यातील सर्व जे बौद्ध आहेत त्यांच्यामध्ये एकसूत्रीपणा असावा, त्यांच्यावर चांगले संस्काराचं माध्यम, आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेची ध्येयाने उद्दिष्ट ठरवलेली आहेत तर ती सर्वांपर्यंत पोचावीत याच्यासाठी ह्या धम्मपरिषदा घेतल्या जातात. आतापर्यंत ज्या ज्या धम्मपरिषदा झाल्या त्या सर्व धम्मपरिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणजे त्यांच्या सूनबाई मीराताई आंबेडकर ह्यासुद्धा होत्या. आणि आत्तापर्यंत ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 8 धम्मपरिषदा झालेल्या आहेत. प्रत्येक धम्मपरिषदेमध्ये बौद्धांच्या हितासाठी आणि सर्वांच्याच अर्थात जे मागासवर्गीय आहेत त्या सर्वांच्या हितासाठी अनेक प्रकारचे चांगले ठराव केले गेले आणि त्या ठरावांची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे. या 9व्या धम्मपरिषदेच्या निमित्ताने सुद्धा आजचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, आताची उद्याची धम्मपरिषदा ही काय केवळ पारंपरिक विषयासाठी नाही आहे की बौद्ध धर्माचा इतिहास, बाबासाहेबांचं जीवनचरित्र अशा विषयांवर नसून या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या काय सगळ्या संघटना आज काम करतायत आणि त्या संघटना सर्वांनी एकत्र राहून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, समाजामध्ये एक समता जे बाबासाहेबांनी दिलेले आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, तर हे टिकण्यासाठी आणि त्या पद्धतीने काम करण्यासाठी जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी त्या पद्धतीने काम करण्यासाठी असं एक खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या परिषदेला डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे नातू येणार आहेत. आणि त्यांनी ठरवलं आहे की त्यांनी एक नवीन संकल्प देशामध्ये सोडलेला आहे. आज संपूर्ण देशामध्ये 28 राज्यांमध्ये आज हे भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज चालू आहे. आणि त्या अनुषंगाने भीमराव आंबेडकरांनी एक 25 उद्दिष्ट या संस्थेची तयार केलेली आहेत की त्याच्यामध्ये सगळे SC, OBC ह्या सर्व समाजाला घेऊन आज संपूर्ण देशामध्ये जे एक समतेची भावना निर्माण व्हावी, समानतेची भावना निर्माण व्हावी, समता प्रस्थापित व्हावी अशा उद्देशाने त्या पद्धतीने त्यांनी कामकाज चालवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. 17 मे हा दिवस ठरलेला आहे. 17 मेला वासुदेवानंद हॉल कुडाळ या ठिकाणी ही परिषद होणार आहे. जवळजवळ त्या परिषदेला 4,000 ते 5,000 लोक उपस्थित राहतील. हॉल कमी आहे, जवळ 2,000चा हॉल आहे, तरी पण बाहेरसुद्धा आम्ही ती व्यवस्था लोकांची केलेली आहे स्क्रीन वगैरे लावून. आणि त्या परिषदेला एवढा जनसमुदाय असणार आहे. आणि या परिषदेला बाबासाहेबांच्या नातसून म्हणजे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित राहणार आहेत की या पहिल्यांदाच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन होत आहे. आतापर्यंत त्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्या नव्हत्या आणि त्याही साहेबांच्या सोबत असणार आहेत. तसे संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आपले SK भंडारे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे UG बोराडे आहेत आणि भिकाजी कांबळे जे प्रभारी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. तर ही मंडळीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जे आपल्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे पालकमंत्री आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना त्या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संविधान आणि आव्हान, त्याचप्रमाणे BSI मिशन 25 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी या विषयांवरती विशेष मार्गदर्शन होणार आहे. उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना या संदर्भातसुद्धा स्वतः मार्गदर्शन डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर करणार आहेत. आणि त्यामध्ये प्रमुख अतिथीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय तृप्ती जोडमिसे मॅडमसुद्धा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून दर्शनाताई आंबेडकर म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची पत्नी डॉक्टर सतीश पवार हे सुद्धा एक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर अशा पद्धतीने
हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम खूप भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आज कुडाळला या ठिकाणी आम्ही घेतो आहोत. कारण कुडाळ हे ठिकाण तसं पूर्वीच आपण जिल्हा मुख्यालय समजूनच या ठिकाणी खूप त्या काळापासून कुडाळ तालुक्याकडे सगळ्यांचा लक्ष होता आणि म्हणून हा मुद्दाम कुडाळमध्ये घेण्यामागचा हाच एक उद्देश आहे की कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्या अनुषंगाने सर्व तालुक्यातून प्रत्येक गावागावातून गाड्या काढून त्या दिवशी लोक येणार आहेत आंबेडकर साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आणि समाजामध्ये एक समता प्रस्थापित व्हावी अशा उद्देशाने हे आपलं 9व्या धम्म परिषदेचं नियोजन आहे. तर वासुदेवानंद हॉल ह्या ठिकाणी परिषद होईल. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे. दुपारी सर्व येणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय असा उद्बोधक असा परिषदेचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. धन्यवाद.